नो आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 5 वचन 17 ते 37 येशू नियमशास्त्र पूर्ण करतो. या शुभवर्तमान उतार्यात येशू या जगात येण्याचा उद्देश सांगतो की तो नियमशास्त्र आणि संदेश त्यांची शिकवण पूर्ण करणार आहे, रद्द करणार नाही. या चिंतनाची सुरुवात मी एका भयानक अपघाताच्या हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. एक शेजारी, त्याची पत्नी आणि त्याचा मित्र आणि मैत्रिणीची पत्नी शेजारच्या घरी होते. दोघेही त्यांच्या पत्नींशी वाद घालू लागले आणि त्यांनी रस्त्यावर दारू पिण्यासाठी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. काही तासानंतर मला माझी बहीण माझ्या बेडरूमच्या दारावर वाजवताना मला जाग आली, कारण आमच्या घराशेजारीच 80 मैल प्रति तास वेगाने एक कार अपघातात सापडली होती. मी बेडवरून उडी मारली आणि बाहेर पडलो तेव्हा एक गाडी शेजारच्या झाडावर आदळलेली व त्यामध्ये 2 माणसे अडकलेली मला दिसली. त्या झाडावरती गाडी आदळली त्यामुळे त्यांना दुसऱ्या शेजारच्या घरात घुसण्यापासून रोखले गेले, पण त्याने ती इतक्या जोरात आदळली होती की बॅटरी आमच्या घराच्या मागे रस्त्यावर पडली. त्यांच्या गाडीला आग लागली आणि आम्हाला त्यांना जळताना पाहावे लागले. अजूनही आम्हाला कधी कधी ते दृश्य डोळ्यासमोर येते आणि झोपण्याचा प्रयत्न करताना त्याचा वास आपल्याला येतोय असं वाटू लागतं. या कथेचा संदेश असा आहे की राग आपल्या मनाची शांती नष्ट करू शकतो आणि आपल्याला अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त करू शकतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागेल. या संदर्भात येशूने रागाबद्दल जे म्हटले आहे ते खरे आहे. तुम्ही ऐकले आहे की फार पूर्वी लोकांना असे सांगण्यात आले होते की खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायदंडाच्या अधीन होईल. पण मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर किंवा बहिणीवर रागावतो तो न्यायदंडाच्या अधीन होईल. मत्तेच्या सुवर्तमानातील उतार्यात मत्ते 5:17 ते 20 येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, मी नियमशास्त्र किंवा संदेश त्यांची लिखाण रद्द करावयास आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर ते पूर्ण करायला आलो आहे. या शब्दांद्वारे येशूचा अर्थ असा आहे की तो नियमशास्त्रातील तत्वे आणि शिकवणी किंवा संदेश त्यांच्या तत्वे आणि शिकवणी रद्द करणार नाही, तर तो त्या पूर्ण करणार आहे. म्हणजेच तो लोकांना त्या तत्वांचा आणि शिकवणीचा खरा अर्थ समजून घेण्यास भाग पाडणार आहे आणि त्या तत्वांनी आणि शिकवणींनी केलेल्या ठोस मागण्यांबद्दल लोकांना जागृत करणार आहे. येशू नियमशास्त्र पूर्ण करतो. नियमशास्त्र पूर्ण करण्याच्या त्याच्या ध्येयासंबंधीच्या प्रमुख मुद्द्यांचे येशूने स्पष्टीकरण दिले आहे. 1. नियमशास्त्राची शाश्वतता. येशू शिष्यांना स्पष्ट करतो की नियमशास्त्र आणि संदेश त्यांची शिकवणी या कायमस्वरूपी आहे. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी नाहीशी होत नाही आणि जोपर्यंत सर्व काही पूर्ण होत नाही तोपर्यंत नियमशास्त्रातील एकही लहान अक्षर किंवा एक कणाचाही बिंदू नाहीसा होणार नाही. मत्ते 5:18. येशू लोकांना स्पष्ट करतो की नियमशास्त्र पूर्ण करण्याचे त्याचे ध्येय पूर्ण करेपर्यंत नियमशास्त्र अबाधित राहील. म्हणून येशू आपल्याला नियमशास्त्राच्या शाश्वततेवर विश्वास ठेवण्याची इच्छा करतो. याचा अर्थ 2 गोष्टी आहेत. 1. आपण नेहमीच नियमशास्त्राचे पालन केले पाहिजे आणि त्यात येणारे सर्व कष्ट आणि त्याग स्वीकारले पाहिजे. 2. आपण नेहमी इतरांना नियमशास्त्राच्या शाश्वततेबद्दल शिकवले पाहिजे. 2. बक्षीस आणि शिक्षा. येशू लोकांना नियमशास्त्राचे पालन करणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांना बक्षीस देण्याचे वचन देतो आणि या आज्ञांपैकी एकही आज्ञा रद्द करणाऱ्यांना आणि त्यानुसार इतरांना शिकवणाऱ्यांना शिक्षेची ताकीद देतो. 1. जो कोणी या आज्ञांचे पालन करतो आणि शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हटले जाईल.
मत्ते 5:19. येशू आपल्या शिष्यांना नियमशास्त्रातील तत्त्वे आणि शिकवणी लोकांना आचरणात आणण्याचा आणि शिकवण्याचा सल्ला देतो. आणि जेव्हा ते असे करतात तेव्हा त्यांना स्वर्गाच्या राज्यात महान म्हटले जाईल असं सांगतो. 2. जो कोणी या आज्ञांपैकी एक आज्ञा रद्द करतो आणि त्यानुसार इतरांना शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात सर्वात लहान म्हटले जाईल. मत्ते 5:19. येशू इशारा देतो की जे लोक या आज्ञांपैकी एकही आज्ञा रद्द करतात आणि त्यानुसार इतरांना शिकवतात त्यांना स्वर्गाच्या राज्यात सर्वात लहान म्हटले जाईल. 3. खरी नीतिमत्ता. येशू लोकांना सांगतो की परुषी आणि शिक्षकांचे नीतिमत्व खोटे आणि वरवरचे आहे. ते फक्त दिखाव्यासाठी आहे आणि ते नियमशास्त्राच्या खऱ्या आत्म्याचे आणि संदेश त्यांच्या शिकवणीचे पालन करण्यात अजिबात प्रामाणिक नाहीत. कारण मी तुम्हाला सांगतो की परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व जास्त झाले नाही तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणारच नाही. मत्ते 5:19. येशूद्वारे नियमशास्त्राची आणि संदेश त्यांच्या शिकवणींची पूर्तता. येशू नियमशास्त्र आणि संदेश त्यांच्या तत्वांचे आणि शिकवणींचे एक एक करून विश्लेषण करतो आणि परुषी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या स्वार्थी कारणांसाठी नष्ट केलेल्या तत्वांचे आणि शिकवणींचे खरे अर्थ आणि महत्त्व दाखवतो. आणि म्हणूनच येशू त्याच्या शिष्यांना सांगतो, जर तुमची नीतिमत्ता परुषी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणारच नाहीत. मत्ते 5:19. दुसऱ्या शब्दात येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे की त्यांनी परुषी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांचे अनुसरण करणे सोडून द्यावे आणि तो त्यांना देणार असलेल्या नवीन तत्वांचे आणि शिकवणींचे पालन करावे. येशूची नवीन शिकवण. आता आपण नियमशास्त्र आणि संदेश त्यांच्या शिकवणीबद्दल येशू कोणती नवीन शिकवण देत आहे ते त्या शिकवणी एकामागून एक घेऊन पाहूया. 1. तुम्ही ऐकले आहे की फार पूर्वी लोकांना असे सांगण्यात आले होते की खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायासनास पात्र होईल. पण मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर किंवा बहिणीवर रागावतो तो न्यायासनास पात्र असेल. पुन्हा जो कोणी आपल्या भावाला किंवा बहिणीला अरे मूर्ख असे म्हणतो तो न्यायालयासमोर उत्तरदायी आहे. आणि जो कोणी अरे मूर्ख असे म्हणतो तो नरकाच्या अग्नीच्या धोक्यात येईल. येशू त्याच्या शिष्यांना जे सांगत आहे ते असे आहे की एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष हत्या करणे किंवा खून करणे हे येशूच्या शिकवणीविरुद्ध मोठे पाप असले तरी एखाद्यावर रागावणे किंवा आपल्या भावाला किंवा बहिणीला अरे मूर्ख म्हणणे म्हणजे देखील खुनीसारखे न्यायासनास पात्र असेल. त्याचप्रमाणे जो कोणी एखाद्याला अरे मूर्खा असे म्हणतो तो न्यायालयासमोर उत्तरदायी आहे. आणि जो कोणी असे मूर्ख म्हणतो तो नरकाच्या अग्नीच्या धोक्यात येईल. मत्ते 5:21-22. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर येशू नियमशास्त्राच्या पलीकडे जाऊन या शिकवणीमागील खरा अर्थ ओळखत आहे आणि तो असा आहे, जरी बाह्य कृत्य महत्त्वाचे आहेत आणि न्यायाच्या अधीन आहेत तरी हे शब्द उच्चारणामागील हेतू अधिक महत्त्वाचा आहे आणि कृतीप्रमाणेच न्यायाच्या अधीन आहेत. म्हणून येशू इच्छितो की आपण एखाद्याचा खून टाळावा म्हणून आपण अयोग्य शब्द उच्चारू नयेत. 2. समेट. म्हणून जर तुम्ही वेदीवर तुमचे दान अर्पण करत असाल आणि तेथे तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुमच्या विरुद्ध काही आठवले तर तुमचे दान वेदीसमोरच ठेवा. प्रथम जा आणि त्यांच्याशी समेट करा, नंतर येऊन तुमचे दान अर्पण करा. मत्ते 5:23-24. येशूची इच्छा आहे की त्याचे शिष्य त्यांच्या शत्रूशी लवकरात लवकर समेट करावे. जरी ते अपराधी नसले तरी त्यांनी पहिले पाऊल उचलावे. ही एक नवीन शिकवण आहे जी नियमशास्त्राच्या आणि संदेश त्यांच्या शिकवणीच्या अगदी विरुद्ध आहे, जे लोकांना समेटाकडे पहिले पाऊल उचलण्याचा सल्ला देणार नाहीत. 3. व्यभिचार. तुम्ही ऐकले आहे की असे म्हटले आहे की व्यभिचार करू नकोस. पण मी तुम्हाला सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामुकतेने पाहतो त्याने आधीच तिच्याशी त्याच्या मनात व्यभिचार केला आहे. जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळवतो तर तो उपटून टाका
आणि फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात टाकले जाण्यापेक्षा तुमच्या शरीराचा एक भाग गमावणे तुमच्यासाठी बरे आहे. आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला अडकवतो तर तो तोडून टाका आणि फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा तुमच्या शरीराचा एक भाग गमावणे तुझ्यासाठी बरे आहे. मत्ते 5:27-30. येथेही येशू केवळ कृतींच्या पलीकडे जातो आणि लोकांच्या हेतूची तपासणी करतो, ज्यामुळे ते कोणतेही कठोर पाऊल उचलतात. तो इच्छितो की आपण आपला हेतू शुद्ध ठेवावा आणि एखाद्या स्त्रीला आपल्या लैंगिक समाधानाचे साधन म्हणून न समजावे आणि आपल्या वासनेचे साधन बनलेल्या ते विशिष्ट स्त्रीचे मानवी मूल्य कमी करू नये. 4. घटस्फोट. असे म्हटले आहे की जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देतो त्याने तिला घटस्फोटाचे प्रमाणपत्र द्यावे. व मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या पत्नीला लैंगिक अनैतिकतेशिवाय घटस्फोट देतो तो तिला व्यभिचाराची बळी बनवतो आणि जो कोणी घटस्फोटित स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. मत्ते 5:31-32. येथे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे की घटस्फोटात केवळ एकाच कारणासाठी परवानगी आहे आणि ते म्हणजे लैंगिक अनैतिकता. म्हणून येशू नियमशास्त्राच्या आणि संदेशांच्या शिकवणी बदलतो आणि केवळ लैंगिक अनैतिकतेसाठी घटस्फोट मर्यादित करतो. पण खरं पाहिलं तर येशू असे इच्छितो की त्याच्या शिष्यांनी घटस्फोटाचा अजिबात विचार करू नये आणि विवाहाची एकता अबाधित ठेवावी. 5. शपथ. पुन्हा तुम्ही ऐकले आहे की फार पूर्वी लोकांना असे सांगण्यात आले होते की तुमची शपथ मोडू नका, तर प्रभूला दिलेली शपथ पूर्ण करा. पण मी तुम्हाला सांगतो, अजिबात शपथ घेऊ नका. स्वर्गाची शपथ घेऊ नका, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे, किंवा पृथ्वीची शपथ घेऊ नका, कारण ते त्याचे पाय ठेवण्याचे आसन आहे, किंवा येरुशलेमची शपथ घेऊ नका, कारण ते महान राजाचे शहर आहे. तुमच्या डोक्याची शपथ घेऊ नका, कारण तुम्ही एक पैसेही पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तुम्हाला फक्त हो किंवा नाही म्हणायचे आहे. या पलीकडे जे काही आहे ते दुष्टाकडून येते. मत्ते 5:33-37. येथे येशू त्याच्या शिष्यांना आणि लोकांना सांगतो की त्यांनी घेतलेल्या शपथा पूर्ण कराव्यात, परंतु त्याच वेळी तो त्यांना अजिबात शपथ घेऊ नये असा सल्ला देत आहे. त्याच्या शिष्यांना आणि लोकांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर फक्त हो किंवा नाही असे म्हणावे अशी त्याची इच्छा आहे. त्याहून अधिक काही दुष्टाकडून आहे. येशूला म्हणायचे आहे की आपण आपली भूमिका, विचार करण्याची पद्धत किंवा निर्णय घेण्याची पद्धत किंवा आपले निर्णय आणि कृती कोणालाही समजावून सांगण्यात शब्द वाया घालवत नाहीत. त्याऐवजी आपल्याला येशूच्या शिकवणीनुसार जे योग्य आहे ते करावे आणि बाकीचे स्वतःहून काळजी घ्यावी. खून, व्यभिचार, घटस्फोट आणि शपथेबद्दलची सर्व शिकवण येशूच्या जीवनातील इतर सर्व गोष्टींबद्दलच्या नवीन शिकवणीकडे निर्देश करते, जी तो यहुदी नियम आणि संदेश त्यांच्या शिकवणी पूर्ण करून देत आहे. म्हणून आतापासून आपण येशूच्या या नवीन शिकवणीचे पालन केले पाहिजे. प्रेमावर आधारित नवीन शिकवण. येशूची नवीन शिकवण त्याच्या शिकवणीच्या मध्यवर्ती तत्वावर आधारित आहे, म्हणजेच परमेश्वरावर प्रेम करण्याची आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्याची त्याची आज्ञा. येशूने उत्तर दिले, तुमचा परमेश्वर याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने पूर्ण करा. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. आणि दुसरी आज्ञा तिच्यासारखीच आहे, तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करा. सर्व नियमशास्त्र, संदेश ते या 2 आज्ञांवर अवलंबून आहेत. मत्ते 22:34-40. म्हणून आपण येशूच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे आणि परमेश्वराचे प्रेम आणि आपल्या शेजाऱ्याचे प्रेम या तत्वावर आपले जीवन आधारित केले पाहिजे. जर आपले जीवन आपण परमेश्वराचे प्रेम आणि आपल्या शेजाऱ्यावरचे प्रेम या तत्वावर आधारित केले तर आपण येशूचे खरे शिष्य आणि अनुयायी होऊ. मी येशू नियमशास्त्र पूर्ण करतो यावरील माझे चिंतन प्रसिद्ध चित्रकार प्रद्युम्न कुमार महानंदिया यांच्या हृदयस्पर्शी कथेने शेवट करू इच्छितो, ज्यांनी 4 महिने आणि 3 आठवडे सायकल चालवली आणि अफगाणिस्तान, इराण, तुर्की, बल्गेरिया, युगोस्लाविया, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कमधून 4000 मैलांचा प्रवास करून ते स्वीडनमधील त्यांची पत्नी शार्लोट बेल्ला वॉर्ड शेडविन यांच्यापर्यंत पोहोचले.
घोर गरिबी आणि त्याच्या अस्पृश्य जातीच्या सामाजिक कलंकांना न जुमानता प्रज्ञित कुमार महानंदिया यांनी नवी दिल्लीतील कला महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून स्थान मिळवले. इंदिरा गांधींच्या त्यांच्या चित्रानंतर अनेकांना त्यांनी त्याचे चित्र काढावे असे वाटत होते. त्यापैकी एक होती शार्लोट वॉन शेडविन, जी त्यावेळी भारतामध्ये प्रवास करत होती. लवकरच ते प्रेमात पडले. त्यांनी लग्न केले. तथापि शार्लेटला स्वीडनला घरी परतावे लागले. तिने प्रद्युम्नच्या विमान तिकिटाचे पैसे देण्याची ऑफर दिली, परंतु ती स्वीकारण्यासाठी खूप गर्विष्ठ होता आणि त्याने स्वतः ते पैसे कमावण्याचे वचन तिला दिले. 1 वर्षानंतरही त्याने पुरेसे पैसे वाचवले नव्हते. त्याने त्याची सर्व मालमत्ता विकली. सायकल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे कमावले. त्यानंतर त्याने 4 महिने आणि 3 आठवडे सायकल चालवली. अफगाणिस्तान, इराण, तुर्की, बल्गेरिया, युगोस्लाविया, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कमधून 4000 मैलाचा प्रवास करून तो स्वीडनला पोहोचला. 40 वर्षानंतरही त्यांचे लग्न आनंदाने सुरू आहे आणि ते त्यांच्या 2 मुलांसह स्वीडनमध्ये राहतात. प्रद्युम्न हा एक प्रसिद्ध कलाकार बनला आणि तो एक सांस्कृतिक राजदूत आहे. त्यांच्या कठीण प्रवासाबद्दल विचारले असता त्यांनी उत्तर दिले, मला जे करायचे होते ते मी केले. माझ्याकडे पैसे नव्हते, पण मला तिला भेटायचे होते. मी माझ्या प्रेमासाठी सायकल चालवली, पण सायकल चालवायला मला कधीच आवडत नव्हते, पण प्रेमासाठी मला हे सोपे झाले. या कथेचा संदेश असा आहे की प्रेम आणि मी तुझ्यावर प्रेम करतो या शब्दाचा काही अर्थ असू शकत नाही जर त्या शब्दांना प्रेमात असलेल्या त्यागांची साथ नसेल तर ते पोकळ शब्द ठरू शकतात. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि प्रेमाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी असंख्य त्याग करावे लागतात. प्रज्ञित कुमार महानंदिया आणि शार्लोट वॉन शेडविन यांच्या प्रेमकथेत हे स्पष्टपणे दिसून होते की दोघांनाही त्यांचे प्रेम पूर्ण करण्यासाठी खूप त्याग करावा लागला आणि त्रास सहन करावा लागला. ही सुंदर कहाणी वचन आणि शपथ पाळण्याचे महत्त्व आणि फायदा देखील सिद्ध करते. कथेतील पतीने तो आयुष्यभर आपल्या पत्नीसोबत राहील आणि त्याचे आयुष्य तिच्यासोबत पूर्णपणे आनंद आणि दुःखामध्ये सहभागी होईल हे लग्नाच्या वेळी दिलेले वचन आणि घेतलेली शपथ पाळली. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा मला कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक एन.लाईफ संपन्न जीवन यावर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक म्हणजे मानस आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच HTTPS वर्ल्ड ऑफ इमोशन सीन या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे माझे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्याकरता प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देऊ. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभार.